Zee24 तास एक पाऊल पुढे। दुष्काळाचे दशावतार पहिल्या 2 भागांमध्ये या दुष्काळाच्या एकूणच दशावतारांमध्ये मदतीची कशी दैना उडालेली आहे त्याहीपेक्षा सुद्धा मदत करताना पक्षीय मतभेद कसे समोर आलेले आहेत, त्यातला भ्रष्टाचार नेमका कसा होता, जिथं पाट आहे तिकडे धरण नाही आणि धरण आहे तिकडे पाणी नाही, अशा प्रकारची एक सगळी अवस्था आपल्याकडे समोर आली आहे। परंतु या तिसऱ्या भागामध्ये मला काही सकारात्मक योजना घेऊन आपल्या समोर यायचं आहे आणि त्याकरताच मी सर्वप्रथम जातोय डॉक्टर विश्वंभर चौधरी यांच्याकडे। डॉक्टर विश्वंभर चौधरी, मला सांगा, पावसाळा येईपर्यंत पुढचे 5 महिने, मी 3 महिने म्हणत नाहीये, 4 महिने म्हणत नाहीये, बरोबर 5 महिने म्हणजे जवळपास 150 दिवस या महाराष्ट्रातल्या अवर्षणग्रस्त तालुक्यांनी कसे काढायचे, एकदा महाराष्ट्रातल्या तमाम शहरी भागातल्या लोकांना सांगा जे दाढी करताना किंवा ब्रश करताना सकाळी नळ उघडा ठेवूनच दाढी आणि ब्रश करत असतात त्यांनाही कळू द्या की ते जीवन कसं जगतायत आणि त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल, कसं जगलं पाहिजे। अगदी आपला मुद्दा उदयजी बरोबर आहे की पुढचे 5 महिने काढायचे आणि आता ग्रामीण भागात तरी सध्या टँकर शिवाय काही पर्यायच नाही अशी परिस्थितीला आपण आलेलो आहोत। मला 2 मुद्द्यांमध्ये फक्त मांडतो मी, एखादा मिनिट फक्त मी जास्त घेईन कदाचित। एक म्हणजे चारांच्या बाबतीत, छावण्यांच्या बाबतीत, काल आपण त्याला अकलूजमध्ये छळ छावणे असा शब्द फार चांगला दिला। छळ कोणाचा होतो हे जर आपण पाहू, आज ज्या फक्त 18 ज्या पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये आहेत, विदर्भातही कमी आहेत, तर मुळामध्ये यशवंतराव चव्हाणांनी जो मंगल कलश आणला 1960ला, तो विदर्भ आणि मराठवाड्यासाठी मोठा वरवंटा ठरलेला आहे, मंगल कलश ठरला नाही। आणि मग आता परिस्थिती अशी आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये अगदी 50 एकर उसावाला जरी शेतकरी असेल तरी त्याची जनावरं छावणीत येतात, म्हणजे पाहावं लागेल। हा प्रश्न एका छावण्यांपुरता मर्यादित नाही, हा राज्याच्या विभाजनाचा प्रश्न आहे। आणि जर 48 गावं रावतेसाहेब म्हणतात त्याप्रमाणे राहू शकत असतील, प्रश्न असा आहे की मराठवाड्यात विदर्भाला महाराष्ट्रात कसं ठेवणार, हा प्रश्न आहे। त्या परिस्थितीमध्ये इतकी ही टोकाची परिस्थिती आहे, ती चाऱ्याच्या बाबतीत आपण ती दक्षता घेतली पाहिजे पहिली। पाण्याच्या बाबतीत दुसरं जे मला असं काल देवेंद्रजींनी सांगितलं की 40% धरणं महाराष्ट्रात तरी पाण्याचा दुष्काळ आहे। आणि खरोखर खेदाची गोष्ट आहे, 65 वर्षात हजारो कोटी खर्च झाले, परंतु दुर्दैवाची परिस्थिती अशी आहे की 6.5 लाख खेड्यांपैकी भारतातल्या 4 लाख खेडी आज पाण्यापासून वंचित आहेत। याचाच अर्थ जे नेहरूंचं जे पाश्चिमात्य साम्राज्यवाद्यांनी भारलेलं मॉडेल धरणांचं त्यांनी आणलं, ते धरणांचं मॉडेल चुकलेलं आहे। धरणांच्या मॉडेलचा पुनर्विचार केला पाहिजे असं मला वाटतं। राळेगण सारख्या ठिकाणी, हिवरे बाजार सारख्या ठिकाणी धरणं झाली नाहीत। मला लोकांच्या इकडे थोडासा निर्देश करायचा, कारण उदयचे 4ही प्रवक्ते जे बोलू शकणार नाही ते मी बोलू शकतो, कारण मला मतं मागायची नाहीत। आणि म्हणून मला लोकांना म्हणावं असं वाटतं की राळेगणमध्ये पाणी भरपूर असतं पण राळेगणच्या शेजारी पाणी नाही, हिवरे बाजारमध्ये विहिरी भरलेल्या तुडुंब त्याच्या शेजारी पाणी नाही, या परिस्थितीचा लोकांनी विचार करावा। सरकार पुढच्या काळात आपल्याला पाणी देऊ शकणार नाही, 65 वर्ष वाट पाहिली, आणखी किती वेळ लोक हातावर हात धरून बसणार हा माझा खरा प्रश्न आहे। आणि म्हणून लोकांनी जलसंधारण, पायथा ते माथा जे जे काही कार्यक्रम राबवता येतील आपापल्या पातळीवर गावामध्ये, हे काही रॉकेट सायन्स नाही, हा निसर्ग आहे आणि निसर्गाचं नियोजन फक्त लोकांना करायचं, ते लोकांनी मनावर घेतलं पाहिजे असं मला वाटतं। 3 स्तरीय उपाययोजना मला असं वाटतं की करायला पाहिजेत। एक तर आहे ते पाणी अडवणं, हे पुढच्या काळात करावं लागेल, की जे पाणी पडतं ते थेंबन थेंब अडवणं, संधारणाचे कार्यक्रम हे पहिल्यांदा करावे लागतील। दुसरा जो आपण अगदी योग्य मुद्दा बोललात की शहरी लोकांचं, मी उदाहरण देईल की पुण्याचा करार 1935 साली असा आहे पुणे महापालिकेचा आणि जलसंपदा, त्यावेळेला ते संपदा खातं नव्हतं, त्यावेळेला ते पाटबंधारे खातं होतं। त्याचा करार असा आहे की पुण्याने 13 TMC पाणी घ्यावं, ते वापरावं आणि त्यातलं 11 TMC संपूर्ण शुद्ध करून शेतीला पुरवावं उजव्या कालव्यामधून, परंतु खडकवासल्याच्या, परंतु आजपर्यंत ते झालेलं नाही। पुण्याचं जे पाणी येतं ते अशुद्ध पाणी सरळ सोलापूरच्या लोकांना प्यायला लागतं, ते उजनीमध्ये साठतं आणि सोलापूरच्या लोकांना अक्षरशः बॅक्टेरिया असलेलं पाणी प्यावं लागतं। मी पुण्याच्या लोकांना नेहमी म्हणतो की तुम्ही पाप केलंय सोलापूरच्या लोकांना असं पाणी पाजण्याचं, आता ते पाप भरण्याची वेळ आली आहे, कारण आता लवासाचं मैला पाणी तुम्हाला प्यावं लागेल। तेव्हा आपली जबाबदारी काय हे पुणेकरांनी ओळखलं पाहिजे, यासाठी आंदोलन झालं पाहिजे की सोलापूरच्या लोकांना आम्ही चांगलं पाणी देऊ। आणि आपण म्हणता तसं पाण्याचा वापर किती कमी होईल हे तर पाहिलंच पाहिजे। नळ उघडे सोडणं आणि पुण्याच्या सारख्या ठिकाणी 135 लिटरचं पाणी खरं म्हणजे एवढं वापरताच कामा नाही। गावात आमची 20 आणि 25 लिटरमध्ये लोक आमचे काम करत असताना गावात, शहरांमध्ये 135 लिटर असेल तर ती सुद्धा चंगळ आहे। आणि म्हणून शहरवासियांनी पाणी अत्यंत काटेकोर पाणी वापरणं। शेवटचंच फक्त सांगतो की एक मुख्य मुद्दा सरकारकडून फार दुर्लक्षित झाला, तो लोकांकडूनही तितकाच दुर्लक्षित झाला। निजामाचं मॉडेल धरण हे नव्हतं, मराठवाड्यात मोठमोठ्या बारवा आहेत, विदर्भामध्ये मालगुजारी तलाव आहेत, या स्त्रोतांची अक्षम्य अशी अवहेलना सरकारने पण केली, लोकांनी पण केली। मोठमोठ्या बारवांना सत्यनारायणाचे खांब टाकून आणि घाण त्याच्यामध्ये टाकून लोकांनी त्या ऑलमोस्ट बुजत आणल्या। या स्त्रोतांचं पुनरुज्जीवन करावं लागेल, जे राजेंद्र सिंहांनी तिकडे केलं किंवा अंकोलीत देशपांडे यांनी केलं, अरुण देशपांडे यांनी केलं, हे करावं लागेल। आणि
पुनरुज्जीवन झाल्याशिवाय आपली पाण्याची समस्या सुटू शकत नाही. कारण पाणी वाळवायला ठेवलं, धरणं ही आपलं मॉडेल नाही, भूजल हेच आपलं मॉडेल आहे. अंकुश काकडे, तुम्ही 3 सूचना काय कराल? पुढचे 5 महिने महाराष्ट्राने कसे काढावेत? झी 24 तास, एक पाऊल पुढे.